बिफोर दॅट आपण आता एक्सटेंड रिपोर्टसाठी लागणारं सेटअप आपण करून घेऊयात. त्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट करायची आहे ती एक pom.xml मध्ये एक डिपेंडन्सी ॲड करायची आहे. ती डिपेंडन्सी असेल, मी इथे टेक्स्टमध्ये कॉपी करून ठेवली आहे. ती आहे एक्सटेंड रिपोर्ट्स कोकुंबर 6 ॲडॅप्टर. ही डिपेंडन्सी तुम्हाला तुमच्या pom.xml मध्ये ॲड करायची आहे. ही डिपेंडन्सी युजफुल आहे आपल्याला एक्सटेंड रिपोर्ट जनरेट करण्यासाठी. ओके, ही ॲड केल्यानंतर आपल्याला आपल्या युटिलिटी पॅकेजमध्ये एक फाईल बनवायची आहे, जिचं नाव असेल extend.properties. या extend.properties फाईलमध्ये आपल्याला काही गोष्टी डिक्लेअर करायच्या आहेत. त्याही मी इथे कॉपी पेस्ट करून दाखवतो. या प्रीडिफाईंड असतात गाईज. या तुम्हाला असं वेगळ्याने तयार करायची किंवा एडिट करायची गरज पडत नाही. जस्ट तुम्ही थोडंसं त्यांना एडिट करू शकता. ते काय असेल मी तेही तुम्हाला दाखवेल. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे आपल्याला या प्रॉपर्टीज ॲड करायच्या आहेत. याचं मी आणखीन सिम्प्लिफाईड वेमध्ये त्यांना लिहून घेतले आहे. ते हे आहे. ओके, जस्ट कॉपी दिस, पेस्ट इट हिअर. तर तुम्ही इथे बघू शकता. यामध्ये काय काय आहे मी तुम्हाला पहिले सांगून देतो. जेव्हा केव्हा आपल्याला एक्सटेंड रिपोर्ट तयार करायची असते तेव्हा आपल्याला एक extend.properties फाईल सुद्धा ॲड करावी लागते, ज्यामध्ये ही कमांड आहे extend.report.spark start इज इक्वल टू ट्रू. म्हणजे जेव्हा केव्हा आपण आपला कोड एक्झिक्यूट करू तेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाय होईल आणि आपलं रिपोर्ट जनरेशन ॲट द सेम टाइम स्टार्ट सुद्धा होऊन जाईल. आणि ॲट द एंड ऑफ आवर एक्झिक्युशन वी आर गोइंग टू सी अवर रिपोर्ट. ओके, सो तो रिपोर्ट कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये असेल तर तो असेल spark.html फॉर्ममध्ये. इथे आपण त्याचं आउटपुट फोल्डर डिफाईन केलेलं आहे. सिमिलरली इथे आपण त्याचं XML फोल्डर डिफाईन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, ज्यामध्ये मी इथे ऑलरेडी डिफाईन केलं आहे extend.config.xml. तर आपण इथला मिसिंग सी ॲड करून देऊयात. ओके, config.xml. सिमिलरली स्क्रीनशॉटसाठी आपण एक टेस्ट आउटपुट फोल्डरमध्ये एक पाथ तयार केलेला आहे, ज्यामध्ये आपले स्क्रीनशॉट स्टोअर होतील. सिमिलरली आपण आतापर्यंत स्पार्क HTML रिपोर्ट आणि स्क्रीनशॉट इन PNG हे सेव्ह केलेत. मीन्स याच्या प्रॉपर्टी फाईल्स इथे डिफाईन केल्या. सिमिलरली आपल्याला जर प्रॉपर्टी फाईल्स PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे असतील तर त्यासाठी या दोन गोष्टी तुम्हाला ॲड कराव्या लागतील तुमच्या प्रॉपर्टीज फाईलमध्ये. आणि जर तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीज फाईलला म्हणजेच तुमच्या रिपोर्टला थोडंसं कस्टमाइज करायचं असेल तेव्हा तुम्हाला हे कस्टमायझेशन करावं लागेल, ज्यामध्ये extend.report.spark view order इज इक्वल्स टू डॅशबोर्ड कॉमा टेस्ट कॉमा एक्सेप्शन कॉमा कॅटेगरी कॉमा डिव्हाइस कॉमा ऑथर. हा तुम्ही एक फ्लो दिलेला आहे, ज्याप्रमाणे तुमचा एक्सटेंड रिपोर्ट जनरेट होईल. सिमिलरली तुम्ही तुमची OS ज्यात तुम्ही टेस्ट रन करत आहात ती डिफाईन करू शकतात. जसं मी माझ्याकडे आता सध्या विंडोज 11 आहे, तर मी इथे Win11 देईल. तुमचं नाव इथे तुम्ही देऊ शकतात, लाईक systeminfo.user नेम, आणि या बिल्डचं व्हर्जन तुम्ही इथे डिफाईन करू शकतात. जसं मी या व्हर्जनला नाव 1.1 दिलं आहे. आणि जर तुमची कुठलीही गोष्ट फेल होत असेल, लाईक एक्सटेंड रिपोर्टमध्ये तुम्हाला एखादी टेस्ट केस फेलमध्ये भेटत असेल, तर त्या रिपोर्टमध्ये आपण एक स्टेटस फिल्टर लावला आहे, जेणेकरून जेव्हा रिपोर्ट जनरेट होईल तेव्हा तुम्हाला फेल झालेल्या अशा सेपरेटली दाखवण्यात येतील त्या फाईलमध्ये. ओके, सो त्यासाठीचं आपण हे सेटअप करणार आहात. तर ही आपली एक प्रॉपर्टी फाईल आहे.
मी तुम्हाला एकदा ही पूर्ण एका विंडो स्क्रीनमध्ये दाखवतो. सी. ओके. तर तुम्ही बघू शकता ही प्रॉपर्टी फाईल तुम्हाला अशीच तुमच्याही कोडमध्ये इम्प्लिमेंट करायची आहे. ठीक आहे. यानंतर नेक्स्ट आपल्याला आणखीन एक फाईल हवी आहे. त्या फाईलचं नाव असेल XML फाईल आणि ती असेल आपली रिपोर्ट XML फाईल. सो या इथे मी ऑलरेडी एक बनवून ठेवली आहे spark-config.xml. आपण सुद्धा हेच नाव देऊयात. तुम्ही कुठलेही नाव देऊ शकतात, फक्त त्याचं एक्सटेन्शन .xml असू द्या. ओके. त्यानंतर या XML फाईलमध्ये आपल्याला काही गोष्टी डिक्लेअर करायच्या आहेत. त्या आहेत इथे तुम्ही बघू शकता. जस्ट कॉपी इट ॲज इट इज अँड पेस्ट इट. ओके. तर हे काय आहे, तर आपण जेव्हा आपलं रिपोर्ट जनरेट होईल तेव्हा त्यामध्ये आपलं रिपोर्ट जनरेशन कसा दिसेल याबद्दल यामध्ये डिक्लेअर केलेलं आहे. जसं आपली स्टँडर्ड डार्क थीम असेल रिपोर्टची. ओके. एन्कोडिंग असेल UTF-8 मध्ये. ठीक आहे. प्रोटोकॉल HTTPS हे नॉट इम्पॉर्टंट, हे इम्पॉर्टंट आहे. जसं डॉक्युमेंट टायटल आपण आपल्या इथे प्रोजेक्टचं नाव प्रोव्हाइड करू, PHP ऑटोमेशन रिपोर्ट. ठीक आहे. रिपोर्ट नेम तुम्ही मेन्शन करू शकतात, रिग्रेशन सूट रिझल्ट, और तुम्हाला जे काही नाव द्यायचं असेल इथे तुम्ही डिफाईन करू शकता. टाइम स्टॅम्प फॉर्मॅट प्लीज कीप इट इज ॲज इट इज. सो ते तुमचं टेस्ट केसेस ॲज पर द टाइम रेकॉर्ड करेन. सो ही एक फाईल तुम्हाला ॲड करायची आहे. ठीक आहे. आता ही फाईल ॲड केल्यानंतर आपल्याला आपल्या रनर क्लासमध्ये प्लगइन प्रोव्हाइड करायचा आहे. ठीक आहे. तर तो प्लगइन असेल हा. ठीक आहे. जस्ट कॉपी दिस. इथे मी याला पेस्ट करतो. तर तुम्ही बघू शकता मी प्लगइन यामध्ये ॲड केला आहे. ओके. हाच प्लगइन तुम्हाला सुद्धा तुमच्या स्पार्क रिपोर्टसाठी ॲड करायचा आहे. त्यानंतर नाव वी आर डन विथ अवर सेटअप. आता आपण आपलं रिपोर्ट जनरेट होत आहेत का नाही हे टेस्ट करू शकतो. तर ते टेस्ट करण्यासाठी सिम्पली रन युअर रनर क्लास. मी माझा रनर क्लास रन केला आणि तुम्ही इथे बघू शकता एक एरर जनरेट झाला आहे. तो एरर आहे io.cucumber core exception, cucumber exception, java language no class def found error. ओके. io cucumber message internal google photo generate message v3. ओके. तर मित्रांनो हा जो एरर आहे हा केव्हा जनरेट होतो, जेव्हा आपल्या pom.xml मध्ये आपल्या डिपेंडन्सीज अपडेट नसतात. ओके. सो तर आपण जे हे एक्सचेंज रिपोर्ट तयार करत आहोत त्यासाठी आपल्याला स्पेसिफिक डिपेंडन्सीजची गरज आहे. तर आपण ज्या यामध्ये डिपेंडन्सीज ॲड केल्या आहेत तेवढ्या पुरेशा नाहीत, त्यामुळे आपल्याला हा एरर जनरेट होत आहे. तर आपण आता चेक करूयात की आपले कोणत्या डिपेंडन्सीज आपल्याला यामध्ये आणखीन ॲड करायची गरज आहे. ठीक आहे. आणि त्याप्रमाणे आपण नेक्स्ट स्टेप प्रोव्हाइड करूयात. तर यासाठी आपण इथे बघू शकता JUnit मध्ये मला लेटेस्ट व्हर्जन ॲड करावं लागेल. जसं मी तुम्हाला एकदा दाखवून देतो.
हा असा एरर आल्यावर सॉल्व कसा करायचा ते मी तुम्हाला आता दाखवतो. ठीक आहे, हे बघा तुम्ही बघू शकता ही आपल्या pom.xml चीच कॉपी आहे. ही ही जी कॉपी आहे इथे नोटपॅडमध्ये ही लेटेस्ट व्हर्जन डिपेंडन्सीज वाली आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता प्रॉपर्टीज फाईल नंतर आपली जी JUnit ची डिपेंडन्सी आहे तिचं व्हर्जन आहे 4.13.2. सिमिलरली आपण याचं सुद्धा व्हर्जन चेंज करून देऊया 4.13.2. ओके, नेक्स्ट आपल्याला सेलेनियम जावाची जी डिपेंडन्सी आहे त्याचं व्हर्जन हवं आहे 4.18. तर सेलेनियम जावासाठी 4.18 आहे. ओके, त्यानंतर कुकुंबर जावासाठी 7.0.0 हे आपल्याला व्हर्जन पाहिजे आहे. तर हे कुकुंबर जावा आहे आपल्याकडे आणि त्याच्यासाठी आपलं व्हर्जन आहे 7.0.0. तर आपण त्याला चेंज करून देऊया. ओके, कुकुंबर जावासाठी 7.0.0. त्यानंतरचं आहे आपलं कुकुंबर टेस्ट साठी पण 7.0.0. तर कुकुंबर टेस्ट यासाठी पण आपण व्हर्जन डिक्रीज करूया. ओके, 7.0.0. सिमिलरली त्यानंतर कुकुंबर टेस्ट साठी 7.0.0. आता आपण ते चेंज केले. कुकुंबर JUnit साठी 7.0.0 हे व्हर्जन आणि ही डिपेंडन्सी सुद्धा आपल्याला ऍड करावी लागेल कुकुंबर JUnit. ओके, कुकुंबर JUnit कारण याआधी मी ती ऍड नव्हती केली. ओके, सो कुकुंबर JUnit. नाव आता नेक्स्ट डिपेंडन्सी आहे टेस्ट ची डिपेंडन्सी 7.4.0 वाली. 7.0.4 ही सुद्धा आपल्याकडे नाही आहे, ही पण मी ऍड करून देतो टेस्ट ची डिपेंडन्सी. त्यानंतर आहे एक्सटेंड रिपोर्ट्स 5.0.8. ओके, एक्सटेंड रिपोर्टची डिपेंडन्सी 5.0.8 ही आहे. तर ती आपण चेंज करून देऊया. ओके, एक्सटेंड रिपोर्ट 5.0.8. त्यानंतर ही एक केलो डिपेंडन्सी आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला याची गरज पडेल, याची गरज आपल्याला फ्युचरमध्ये पडणार आहे, तर तेव्हा तुम्हाला कळेल ही डिपेंडन्सी आपण काय ऍड केली. टिल टाइम जस्ट बी विथ दिस डिपेंडन्सी. ओके, यांना केलो रिपोर्ट्स म्हणतात. ठीक आहे, एक केलो रिपोर्टची डिपेंडन्सी ऍड केली. त्यानंतर एक्सटेंड PDF रिपोर्ट. ओके, ही एक डिपेंडन्सी आपल्याला ऍड करायला लागेल कारण आपण प्रॉपर्टी फाईलमध्ये एक्सटेंड PDF रिपोर्ट जनरेट करण्यासाठी सुद्धा प्रॉपर्टी डिफाईन केलेली आहे एक्सटेंड PDF रिपोर्ट 1.73. त्यानंतर ही डिपेंडन्सी आपल्याला ऍड करायची आहे कुकुंबर एक्सटेंड 7 अडॅप्टर. ओके, त्यानंतर कुकुंबर JVM 7 JVM ही तसंच JUnit Jupyter API. ओके, ही आपली एक लास्ट डिपेंडन्सी असेल. ओके, यानंतर आहे JUnit Jupyter API.
ओके, याची 5.102. सिमिलरली JUnit ज्युपिटर इंजिन याची 5.102 आणि एक्सटेंड रिपोर्ट कोकुंबर 6 ॲडॅप्टर ही एक आपली जी असेल ती लास्टवाली डिपेंडन्सी. ओके, सो आपण आता आपल्या form.xml सोबत रेडी आहोत. जस्ट सेव्ह इट अँड वन्स reload the project. Now let's try to execute it. आपण बघूयात की तो एक्झिक्यूट होतो का नाही आपला प्रोजेक्ट. आता रन केले मी. ओके, सो तर तुम्ही बघू शकता गाईज, आपला प्रोजेक्ट रन झाला आहे. टेस्ट रन 1 अँड पास 1. ओके, सिमिलरली आपण आपले रिपोर्ट सुद्धा जनरेट केलेले आहेत. आपली टेस्ट पूर्ण रन झाली. आता रिपोर्ट जनरेशनसाठी इथे तुम्ही बघू शकता एक सजेशन दाखवलं आहे. JUnitमध्ये कुकुंबर ऑप्शन्समध्ये पब्लिश इज इक्वल टू ट्रू हे ॲड करायला हे आपल्याला सांगत आहे. सो लेट्स जस्ट ॲड. बिकॉज मी हे ॲड याच्यासाठी करतोय कारण आपला रिपोर्ट तर जनरेट झाला आहे, पण आपण जर याच्यावर क्लिक केलं तर आपण त्याला बघू शकत नाही. सी, इथे समवॉट डिफरंट आउटपुट आपल्याला दिसत आहे. तर त्यासाठी पब्लिश इज इक्वल टू ट्रू हे आपल्याला इथे ॲड करणं आवश्यक आहे. सो जस्ट कॉपी दिस पब्लिश इज इक्वल टू ट्रू आणि याला आपल्याला या कोकुंबर ऑप्शन्समध्ये कुठेही ॲड करायचं आहे. जस्ट मी इथे ॲड करतो आपल्या प्लगइनच्या आधी. ओके, जसं तुम्ही याला ॲड केलं, जस्ट सेव्ह इट अँड ट्राय टू रन युअर रनर अगेन. लेट्स सी काय आउटपुट येते आपल्याला. तर आता तुम्ही बघू शकता की आपल्याला इथे रिपोर्ट जनरेट झाला आहे. आपला HTML रिपोर्ट आहे हा. तुम्ही यासाठी यावर क्लिक करू शकता. इट्स लोडिंग. सी, इथे तुम्ही बघू शकता 100% पास अ फ्यू सेकंड्स ॲगो लास्ट रन. ओके, आणि हा आपला रिपोर्ट आहे. हे बघा, जे आता आपलं फीचर फाईल तुम्हाला दिसेल, ही आपली फीचर फाईल आहे. ओके, सो सिमिलरली हा जो रिपोर्ट तयार होतो हा एक HTML रिपोर्ट आहे. हा हा रिपोर्ट लाईक विदिन 24 आवर्स सेल्फ डिस्ट्रक्ट होतो आणि इथे डिलीट रिपोर्टचं ऑप्शन सुद्धा आहे. तुम्हाला जर हा रिपोर्ट सेव्ह करायचा असेल तर तुम्ही तुमच्या गिटहबमध्ये लॉग इन करून त्याला सेव्ह करू शकता. ओके, इथे तुम्ही बघू शकता की आपण जेव्हा एक्सटेंड डॉट प्रॉपर्टीजमध्ये प्रॉपर्टीज लिहिल्या होत्या तेव्हा आपण फक्त HTML रिपोर्टसाठीच नाही, म्हणजे कुकुंबर HTML रिपोर्टसाठीच नाही, तर आपण इथे स्पार्क HTML रिपोर्टसाठी सुद्धा प्रॉपर्टीज लिहिल्या होत्या. सिमिलरली एक PDF एक्सटेंड रिपोर्टसाठी सुद्धा आपण प्रॉपर्टीज लिहिल्या होत्या. पण आपल्याला इथे कुठल्याही टेस्ट आउटपुट फोल्डर जनरेट झाले नाही. जसं आपण इथे प्रोव्हाइड केलं होतं की ती फाईल तयार होईल टेस्ट आउटपुट फोल्डरमध्ये आणि तिचं नाव असेल स्पार्क रिपोर्ट आणि तिचं एक्सटेन्शन असेल स्पार्क डॉट HTML. सिमिलरली जेव्हा आपण PDF फाईल तयार करू ती तयार होईल टेस्ट आउटपुट फोल्डरमध्ये आणि तिचं नाव असेल PDF रिपोर्ट आणि तिचं एक्सटेन्शन असेल एक्सटेंड डॉट PDF. पण ती तयार झालेली नाही आहे. याचं कारण असं आहे कारण आपण आपले जो एक्सटेंड डॉट प्रॉपर्टीज ही फाईल आहे ही युटिलिटीमध्ये डिफाईन केली आहे. ती आपल्याला रिसोर्सेसमध्ये डिफाईन करावी लागेल याचा आउटपुट बघण्यासाठी. तर मी हिला रिसोर्सेसमध्ये कट पेस्ट करतो. जस्ट कट दिस फ्रॉम हिअर अँड पेस्ट रिफ्रॅक्टर. आणि तुम्ही आता बघू शकता आपली जी एक्सटेंड डॉट प्रॉपर्टीज फाईल आहे ही रिसोर्सेसमध्ये आहे.
ठीक आहे. इनिशियली आपल्याला फक्त ही एकच रिपोर्ट जनरेट करून मिळाली होती. तर आता आपण पुन्हा एकदा रन घेऊन बघूया आपल्याला काय आउटपुट मिळते. तर सिमिलरली आपण आपल्या रनर फाईलमधून रन करूया. आता आपल्याला एक टेस्ट आउटपुट फोल्डर जनरेट झालं पाहिजे. ओके. तर तुम्ही बघू शकता आपली रनिंग सक्सेसफुल झाली आहे आणि इथे इथे सुद्धा एक फोल्डर तयार झाला आहे ज्याचं नाव टेस्ट आउटपुट आहे. ओके. जर तुम्ही याला एक्सपांड केलं तर यामध्ये तुम्हाला आणखीन दोन रिपोर्ट दिसतील. एक आहे PDF रिपोर्ट आणि दुसरी आहे स्पार्क रिपोर्ट. जर यांना तुम्ही एक्सपांड केले तर मी तुम्हाला PDF रिपोर्ट पहिले ओपन करून दाखवतो. जस्ट डबल क्लिक ऑन इट टू ओपन इट. हे बघा, ही आपली PDF रिपोर्ट आहे. आजची तारीख आणि टाईम. सिमिलरली आपले फीचर, सिनारिओ आणि स्टेप्स यामध्ये इन्क्लूड आहे. जसं फीचर आपल्याकडे एक आहे, सिनारिओ आपल्याकडे एक आहे आणि त्यात स्टेप्स जे आपण इन्क्लूड केल्या आहेत त्या 3 होत्या. ओके. सो हे बघा किती छान रिपोर्ट आपल्याला तयार करून मिळतो यामध्ये. हा रिपोर्ट तुम्ही तुमच्या मॅनेजरसोबत, तुमच्या क्लायंटसोबत त्याला शेअर करू शकतात. ठीक आहे. सिमिलरली इथे एक स्पार्क HTML रिपोर्ट जनरेट झाला आहे. आता हा डायरेक्ट ओपन होणार नाही. याला ओपन करण्यासाठी आपल्याला याच्यावर राईट क्लिक करावं लागतं. त्यानंतर कॉपी पाथ रेफरन्सवर क्लिक करावं लागतं आणि यावर क्लिक केल्यानंतर याचा आपल्याला ॲब्सोल्यूट पाथ हा कॉपी करून घ्यावा लागतो आणि त्याला आपल्याला ओपन करावं लागेल इथे या टॅबमध्ये. आपल्याला इथे त्याला पेस्ट करावं लागेल आणि जस्ट हिट एंटर. आणि तुम्ही आता बघू शकता की हा आहे आपला स्पार्क HTML रिपोर्ट. ठीक आहे. यात तुम्ही बघू शकता आपले फीचर जे इतके पास झाले ते. ओके. इथे तुम्ही क्लिक करून बघू शकता आपल्या स्टॅटिस्टिक्स. हे बघा, आपण जी टेस्ट रन केली तिचं नाव होतं व्हेरीफाय फर्स्ट पेज. ती पास झाली. जेवढ्या तुम्ही टेस्ट केसेस यात ॲड करत जासाल त्या इथे ॲटोमॅटिकली डाऊन साईड ॲड होत जातील. आणि हा सुद्धा रिपोर्ट तुम्ही शेअर करू शकता तुमच्या मॅनेजरसोबत आफ्टर युअर टेस्ट रन. ठीक आहे. सिमिलरली आता बघा, आता हा एकदा तयार झाला. ठीक आहे. याचा टायमिंग एकदा बघून घ्या तुम्ही पुन्हा एकदा. याचा टायमिंग आहे 7 वाजून 28 सेकंद नंतर. ओके. 7 वाजता. तर आता जर मी पुन्हा एकदा हिट केलं म्हणजे पुन्हा एकदा माझी टेस्ट केस रन केली तर काय होईल, तर आपल्याला इथे नवीन रिपोर्ट जनरेट झाला पाहिजे. ठीक आहे. तर आपण बघूया की नवीन रिपोर्ट जनरेट होतो का नाही. बघा, मी पुन्हा एकदा रन केला आहे. ठीक आहे. नाव जस्ट reload our project once. आणि त्यानंतर आपण पुन्हा आपली एखादी रिपोर्ट ओपन करून बघूया. तर तुम्ही बघू शकता याने मला लेटेस्ट रिपोर्ट इथे सेव्ह केली. ओके. याच्या आधीची रिपोर्ट आपली 7 वाजता म्हणजे न्यू आली होती. आता ही 7 वाजून 3 मिनिटांनी यांनी सेव्ह केली. पण आपली ओल्ड रिपोर्ट यामध्ये आता दिसत नाही आहे. ओके. सिमिलरली आपली spark.html सुद्धा अपडेट झाली असेल. ती सुद्धा न्यू जनरेट झाली असेल. पण आता आपल्याला जर आपल्या ऑल रिपोर्ट स्टोअर करायच्या आहेत तर त्या कशा कराव्या लागतील, तर त्याच्यासाठी सुद्धा एक थोडंसं कॉन्फिगरेशन आपल्याला आपल्या एक्सटेंड डॉट प्रॉपर्टीजमध्ये करावं लागेल. जस्ट ओपन डॉट एक्सटेंड डॉट प्रॉपर्टीज आणि इथं तुम्ही बघू शकता आपण या दोघांसाठी जसं PDF रिपोर्ट आणि स्पार्क रिपोर्टसाठी टेस्ट आउटपुट फोल्डर डिफाईन केला आहे. तर आपण काय करू, या दोघांना सेम टायमिंग देऊन आपण एकाच फोल्डरमध्ये डिफाईन करू. जसं याच्यासाठी एक कॉन्फिगरेशन करावं लागेल आपल्याला. मी ते दाखवतो तुम्हाला. जस्ट ओपन माय TXT फाईल.
आणि यामध्ये हे बघा, आपण हे कॉन्फिगरेशन आपल्याला यामध्ये ॲड करावं लागेल. ओके, सो मी ते इथे ॲड करतो. सो याच्यामुळे काय होईल, आता जेव्हा केव्हा मी आपलं टेस्ट सूट रन करेल तेव्हा एक फोल्डर तयार होईल. त्या एक बेस फोल्डर तयार होईल. त्या एकाच फोल्डरमध्ये माझे माझं एक टेस्ट हायफन आउटपुट नावाचं फोल्डर तयार होईल आणि त्यामध्ये एक्सटेंड रिपोर्ट्स आणि स्पार्क रिपोर्ट्स दोघं एकदाच ॲड होतील. आणि त्यासोबतच त्या ज्या टायमाला ॲड होतील त्याचा टाईमसुद्धा त्यात सेव्ह होईल. म्हणजे जर तुम्ही तुमच्या टेस्टला नंबर ऑफ टाइम्स रन केलं तर ती कोणत्या टाईमला कधी रन झाली होती ते सुद्धा तुम्हाला दिसेल. जसं इथे सध्या एकच रिपोर्ट आपल्याला दिसत आहे, तर तेव्हा आपल्याला मॅक्झिमम रिपोर्ट दिसतील. ओके, सो हा एक चेंज मी ॲड केला. सिमिलरली मला या समोरचं लाईक आपल्या स्पार्क HTML साठीच्या जे दिलेलं इथे एक टेस्ट आउटपुट आहे हे काढावं लागेल. कारण आता सध्या मी एकाच फोल्डरमध्ये दोघांना डिफाईन केलं आहे, त्यामुळे मला याची गरज नाही. सिमिलरली या एक्सटेंड रिपोर्ट PDF मध्ये सुद्धा इथे बघू शकतो तुम्ही टेस्ट हायफन आउटपुट हे नवीन फोल्डर मी दिलं आहे, तेही मी काढून टाकतो अँड जस्ट सेव्ह इट. नाव आता आपण आपली टेस्ट केस रन करून बघूया. ठीक आहे, आता एक न्यू फोल्डर तयार होईल ज्याचं नाव असेल टेस्ट आउटपुट. आता तुम्ही याला डिलीट देखील करू शकता, याची गरज नाही आपल्याला, किंवा तुम्हाला याआधी मी दाखवून देतो की ते कसं दिसेल. आय थिंक ते न्यू फोल्डर तयार होईल इथे एक, आणि त्याचं नाव असेल टेस्ट आउटपुट आणि त्यातच आपले रिपोर्ट्स असतील. ओके, सो लेट्स ट्राय टू रन दिस. तुम्ही बघू शकता 7:07 झाले आहे सध्या. ओके, तुम्ही इथे बघू शकता टेस्ट आउटपुट फोल्डर आपलं जसंच आहे, जशाचं तसंच आहे, पण यामध्ये एक्सटेंड रिपोर्ट नावाचं फोल्डर तयार झालं आणि त्यामध्ये आपल्याला PDF आणि स्पार्क रिपोर्ट आता सेपरेटली दिसतील. हे बघा, जसं मी याला एक्सपांड केलं याच्यामध्ये आहेत. ओके, आणि हे आपल्या ओल्डचे आहेत. तर कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी मी एकदा हे डिलीट करून टाकतो आणि तुम्हाला परत दाखवतो. त्याने आपल्या ओल्डमध्येच न्यू क्रिएट केलं आहे. जस्ट आय एम रनिंग इट अगेन. सी, इथे एक टेस्ट आउटपुट फोल्डर जनरेट झालं. सिमिलरली त्या टेस्ट आउटपुट फोल्डरमध्ये एक एक्सटेंड रिपोर्ट नावाचं फोल्डर जनरेट झालं आणि त्यामध्ये स्पार्क रिपोर्ट्स आणि विथ टायमिंग इथे तुम्हाला दिसू शकते बघा. ओके, आणि यामध्ये आपले रिपोर्ट जनरेट होत आहेत. हे बघा. सिमिलरली जर आता तुम्ही पुन्हा रन केलं याला, तर तुम्ही बघू शकता या एक स्पार्क रिपोर्ट फोल्डर नंतर आपल्याला आणखीन एक स्पार्क रिपोर्ट फोल्डर तयार झाला आहे. हे जे आपण रन केलं होतं 7:08 नंतर, हे आपण रन केलं 7:08 नंतर, आणि याला एक्सटेंड केल्यानंतर सुद्धा तुम्हाला सेम आपले 2 रिपोर्ट्स मिळतील. सिमिलरली आता जितक्या वेळा तुम्ही याचा टेस्ट रन करसाल तेव्हा प्रत्येक रिपोर्टमध्ये किती चेंजेस आले हे तुम्ही आता ट्रॅक करू शकता. ओके, सो मी यातला हे जे रिपोर्ट आहे हे क्लीन करून एकच रिपोर्ट स्टँडर्डाइज वेमध्ये सध्या ठेवतो, कारण सध्या आपल्याला याची गरज नाही आहे. ओके, सिमिलरली तुम्हाला दाखवून पण देतो की आपलं जसं आपण एक कुंबरमधून रन केलं आहे सध्या, सिमिलरली आपण टेस्ट मधून सुद्धा सेम आउटपुट मिळवू शकतो. ज्याला टेस्ट माहिती आहे त्याला माहीत असेल की आपण टेस्ट XML मधून रन करतो. लेट्स रन दिस.
हे बघा आपला कोड रन झाला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता टेस्ट आउटपुटमध्ये सुद्धा फोल्डर जनरेट झाला आहे एक एक्स्ट्रा. ओके, 7:10 ओके गाईज, तर इथं आपलं जे सेटअप आहे, जे प्रायमरी सेटअप आहे कुकुंबर विथ टेस्ट इंजिन रन करण्यासाठी, हे इथं पूर्ण झालं आहे. आता यापुढे ज्या काही गोष्टी होतील या फक्त आणि फक्त ऑटोमेशन रिलेटेड असतील. या कुठल्याही फ्रेमवर्कमध्ये सगळ्यात टफेस्ट पार्ट हा त्याचं सेटअप असतो. एकदा ते सेटअप झाल्यानंतर आपल्याला फक्त आपल्या कोडला ऑटोमेट करायचं असतं. जसं आपण आता यामध्ये जी वेबसाईट ऑटोमेट करणार आहे ती आहे PHP ट्रॅव्हल्स डेमो. ठीक आहे, तर आता नेक्स्ट लेक्चरपासून मी या साईटला ऑटोमेट कसं करायचं त्याबद्दल तुम्हाला माहिती देईल. सो टिल टाइम स्टे ट्यून. आतापर्यंत मी जे पण काही तुम्हाला सांगितलं हे संपूर्ण मराठीमधून सांगितलं, कारण हे जे सेटअप आहे हे हे माझ्या महाराष्ट्राच्या मुलांना एकदम इझिली कळालं पाहिजे, हा त्याच्या मागचा हेतू होता. ठीक आहे, तर या पुढील माझे सगळे व्हिडिओ हे बायलँग्वेज असतील, ज्यामध्ये मी इंग्लिश, हिंदी आणि मराठी या तिघ भाषांचा यूज करेल. मोस्ट ऑफ द 75% ते इंग्लिशमधून असतील आणि 25% ते हिंदी आणि मराठीमधून असतील. तर तुम्ही या तिघ भाषांमध्ये मला क्वेश्चनसुद्धा कमेंटमध्ये कळवू शकता की तुम्हाला कुठले लेक्चर्स हवे आहेत, किंवा तुम्हाला काही कळालं नसेल, कुठे डाऊट असेल तर तुम्ही ते सगळे मला विचारू शकतात. सो टिल टाइम जस्ट स्टे ट्यून. यापुढे आपण ऑटोमेशन सिरीज स्टार्ट करत आहोत. या वेबसाईटला युजिंग कुकुंबर विथ टेस्टिंजी इन इंटेलिजे IDE कसं ऑटोमेट करायचं हे आता येणाऱ्या सिरीजमध्ये तुम्ही बघसाल. ओके, थँक्यू. हॅव अ नाईस डे.